निरंजन सर, आमचे रोमिल खेमकर 99ला या कॉलेजमध्ये एक्झिबिशन झालेला वॉटर वर्ल्ड ॲक्वेरियम, तेव्हा हे टोटल मॅनेजमेंट ह्यांनी पाहिलेलं आणि आज 25 वर्षांच्या सरांची आमची भेट होते. एक्झिबिशन बघून ते आज आलेले आहेत. असेच त्यांच्यासोबत होते मिलिंद परब म्हणून, त्यांची आज भेट झाली. आमचा उद्देश हाच होता की एक्झिबिशनमध्ये एक मीटअप होणं, सगळे फार्मर, ब्रीडर, ट्रेडर, होलसेल एकत्र येणं, एकमेकाला भेटणं, व्यवसायाच्या संधी निर्माण करणं, हाच उद्देश होता. धन्यवाद. काय नाही, CIFला आलो, बरं वाटलं. छान सगळं केलं आहे, मार्गदर्शन चांगलं देत आहेत आणि अनिल पाटील साहेब तर आहेतच. तर बरं वाटलं येऊन इकडे, कारण इकडे मी लेक्चर अटेंड करायला यायचो तेव्हा 85मध्ये मरीन फिशरीजचं. थँक्यू. सो बेसिकली माझं नाव गणेश अंकुश सूर्यवंशी आहे. मी आयकार CIFE इथे आलो आहे फर्स्ट टाईम. आणि हा मुंबईमध्ये फर्स्ट टाईम असंच काहीतरी घडतं आहे एक सबबमध्ये. तर सेकंडली मला हे बोलायचं होतं की इथे जेवढे पण माझे हॉबीज मित्र आहेत किंवा ब्रीडर मित्र आहेत किंवा ग्रोवर मित्र जे आहेत आणि फूडच्यासाठी जे काय आहेत, आणि सेकंडली इथे होलसेल रिटेल सर्व आहे. तर तुम्ही या उत्साहाचा, म्हणजे हे एक आमच्यासाठी उत्साहच आहे. जे सर्वजण एकाच कॉन्सेप्टच्या खाली येऊन उभे आहेत. हे फक्त आणि फक्त हॉबीजसाठी बेस्ट आहे की तुम्ही या. असं नाही की हॉबीसाठी, सर्वांसाठी की तुम्ही या, बघा या गोष्टीला, एन्जॉय करा. आणि जे चांगली जी गोष्ट असतात ना, की काय हवं आहे मच्छांना, फिशेसला काय लागतं आणि काय नाही लागत, ते तुम्ही इथे या, एक्सपिरियन्स करा. निरंजन सरांना सर्वात बेस्ट ऑफ बेस्ट थँक्यू की हे गेले 3 ते 6 महिने ते या इव्हेंटच्या पाठीमागे लागलेले आहेत की ते प्रमोट करत आहेत चांगलं. थँक्यू. बस अजून काहीच नाही बोलू. थँक्यू. नमस्कार. आज आपला इंटरव्ह्यू आपण मराठीत घेतोय निरंजनच्या चॅनलवरती. निरंजनच्या स्पेशल रिक्वेस्टनी मी आज आमचे मित्र त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतोय. सो काही थोडेफार क्वेश्चन्स त्यांना विचारेन. तुम्हाला पण त्यांच्याकडनं काही नॉलेज मिळेल किंवा ह्या इव्हेंटबद्दल पण काही ते सांगतील. सो प्लीज वेलकम आकार ॲक्वेरियमचे आपले राजन साहेब. हॅलो सर. सो राजन साहेब, तुम्ही आपली तो ओळख आहे. येस सर. निरंजनच्या चॅनलवरती आपण तुम्हाला मी आज काही प्रश्न विचारेन थोडेसे. तुमचे इथले सेटअप्स वगैरे आहेत ते आपण थोडेफार सरांना सांगून कव्हर करू. येस सर. मला म्हणजे एक तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे आकार ॲक्वेरियम बद्दल थोडंफार एक सांगितलं तर. बघा, जनरली हे आकार ॲक्वेरियम जे आहे, आता मी जे हँडल करतोय, मला जवळजवळ 12 वर्ष झाली. ह्याच्या आधी जे बॅकग्राऊंड आहे याचं मागचं जे आहे स्वप्नील सरांचं, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मला चान्स दिला इकडे यायला. ओके. त्यानंतर त्यांनी मला हँडओव्हर केल्यानंतर मी जवळजवळ 12-13 वर्ष सांभाळतो आहे. आणि आता जे आकार ॲक्वेरियम जे आता आहे बोरिवलीचं, ते फेमस आहे स्पेशली प्लांटेड टँकसाठी. आणि आम्ही बरेचसे सेटअप्स करतो खास करून, कारण की सेटअप्स आणि मेंटेनन्स तुम्हाला असं माहिती नाही, त्यावेळेस आम्ही जास्त चालतो. आणि बाकी मॅक्झिमम प्रोडक्ट जे आहेत ते आम्ही इलेक्ट्रिक जास्त ब्रँडेड करतो. चिज लाईट्स वगैरे आहेत. आणि मेनली प्लांटेड ॲक्वेरियम हा आमचा बेज आहे आणि बाकी सेटअप्स. ओके. सो आज तुम्हाला याच्यामध्ये 12 वर्ष झाली आणि यू आर एक्सपर्ट इन प्लांटेशन. येस. सो
तुम्हाला या इंडस्ट्रीबद्दल काय वाटतंय? म्हणजे 12 वर्षापूर्वी जशी ही हळूहळू ग्रो होत चालली आहे का याच्यामध्ये तुम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या वाटताय? जनरली कसं माहिती आहे का, ही इंडस्ट्री तर रॅपिडली ग्रो होते. ओके, मला 12 वर्ष झाली, ते बोललेलं झाले, त्या आधी मी दैसरला होतो. ओके, म्हणजे वडिलांच्या शॉप तिकडे होतो मी. पण कसं माहिती आहे का, ह्यामध्ये थोडे बऱ्याच ठिकाणी ना आता लोकांना जो प्रॉब्लेम येत आहे दॅट इज ऑनलाईन प्रोडक्ट्स. ओके, आणि मार्जिन काय राहिलंच नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल आता म्हणेन समजा ही जर एखादं प्रोडक्ट आहे ते माझ्याकडे हिट आहे, म्हणजे मी समजा महिन्याला समजा 100 विकतोय, पण काय एक जण असं आहे की विकलाच जात नाही. तू काय करतो माहिती, ऑनलाईन टाकून ते रेट टाकून विकून टाकतो. मग अशा वेळी ना बरेच लोक म्हणजे हा प्रॉब्लेम फेस करत आहे. तर असं झालं नाही पाहिजे. तर आपल्यामध्ये एक युनिटी पाहिजे माझ्यामध्ये, आणि तो रेट कसा पण कोणी पण असू दे रजिस्टर झाला पाहिजे, त्याशिवाय त्याला बिझनेस नाही करता आला त्याला. त्यामुळे तो कनेक्टेड आहे सगळ्यांशी, आणि त्यावर थोडा हे राहील किंवा तो रेट करू शकत नाही. म्हणून हा जो प्रॉब्लेम आपण सगळे फेस करतोय तो म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कोणी काही रेट टाकताय असं होत नाही ना. आणि ह्याच्यामध्ये मला माहिती असेल की बराचसा लॉस पण आहे, की असं नाही आहे की आपण 100% विकतोय आपण, बरोबर ना. तुमचं बघा ड्राय ठीक आहे, पण तुमचा जो मासा जो आहे तो लोकांना बघताना असं वाटतं की अरे काय लोक कमवत आहेत. त्याच्यामुळे असं नाही आहे, तुमचा 100% मासा विकला जात नाही आहे ना. त्या बरेचसे लॉसेस आहेत त्यामध्ये. मॉर्टॅलिटी आहे. त्यानंतर आपण क्वारंटाईन करतोय. आता काय काय लोक तुम्ही बघताय की ऑनलाईन क्वारंटाईन काय माहितीच नाही आहे. मासा इकडे घेतला, तुमच्याकडे घेतला समजा, आणि विकला, तुमची चांगला मासा येत आहे, ठीक आहे. पण जर थर्ड पर्सन कोण आहे त्याच्याकडे मासा नीट येतच नाही आहे, तुम्ही रेट बघताय आणि तुमचा मासा त्यांचा मासा स्वस्त आहे विका म्हणून, असं होत नाही ना. आता तुम्ही आहे, मी आहे, क्वालिटीचे पैसे घेतोय, बरोबर ना. मेनली तुमचा मोटो जो आहे तो तुम्ही क्वालिटीचा काम करता. क्वालिटी काम करतो मी, क्वारंटाईन करतो मी, एक्स्ट्रा पैसे जास्त घेतो. फॉर एक्झाम्पल नाही त्याचाच पैसा असतो, हा, कारण बरोबर, जे हा. क्वारंटाईन करायला, कारण समोरच्याकडे जाऊन मासा जगणं हो, हे ते एक आपलं महत्त्वाचं आहे, मेन महत्त्वाचं मोटो आहे. आहे. सो जसं तुम्ही आता म्हणालात की एक युनिटी असली पाहिजे किंवा एक आपण एकत्र असलं पाहिजे. सो आज हे पूर्ण ऑर्गनाइज केलेलं आहे, म्हणजे CIFE ला माफानी सपोर्ट करून केलंय. मी पण स्वतः माफामध्ये काम करतोय. सो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की माफाने जे केलंय ते काय प्रकारे योग्य केलंय? आता माफाची कळते तर बेटर आहे माझ्या मते. याच्या पुढे पण हे प्रमोशन होत चांगलं आहे. पण माझ्या मते प्रत्येक जो दुकानदार आहे बघा, आपण काय काय समजा ॲक्वॅटिक फार्मर, पण ते माझ्या मते बघा, तुम्ही जर एका इंडस्ट्री येत आहे ना तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, तर तुम्ही बिझनेस करू शकता, बरोबर. तुम्ही एक युनिटमध्ये तुम्ही बिझनेस करणार, त्याशिवाय तुम्ही बिझनेस करायचा नाही. आता बाकीची युनिटी आहे ना की आपल्याला झाली पाहिजे की तुम्हाला या फील्डमध्ये यायचं, तू येऊ टू रजिस्टर, त्याशिवाय बिझनेस करू शकत नाही तुम्ही, बरोबर. करेक्ट आहे. हे सगळे सजेशन्स दिलेले आहेत, पण गव्हर्नमेंट प्रोसेसला वेळ लागतो. ओके. सो इव्हन माफा इज रिक्वायर्ड समथिंग फ्रॉम युअर एंड ऑल्सो, येस सर. की जर माफा आपल्या फिश फार्मरसाठी काहीतरी करतंय हां. तर आम्हाला तुमच्याकडनं पण तेवढाच एक सपोर्ट बरोबर, रिक्वायर्ड बरोबर, आहे. exactly. सो इन फ्युचर जसं आज तुम्ही आम्हाला इकडे येऊन तुम्ही स्वतःला प्रमोट केलं, या इंडस्ट्रीला प्रमोट Yes, केलं, तसंच आम्ही तुमच्याकडनं इन फ्युचर सुद्धा या गोष्टी एक्सपेक्ट करतोय. येस सर. आणि डेफिनेटली तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो. नक्कीच सर. सो याच्या पुढे एक अजून एक छोटासा क्वेश्चन असा आहे की इकडे जो 2 दिवसाचा म्हणजे एवढी आपण ऍडही नव्हती केली तरी सुद्धा जो काय फुटफॉल तुम्ही आज ऑब्झर्व करताय किंवा एक्सपेक्ट केला होता का एवढा, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? मला ऍक्च्युली असं वाटलं नव्हतं की मे बी पहिल्यांदा करते माझ्या मध्ये, पण मला असं वाटलं एवढा क्राऊड मिळेल, पण बऱ्यापैकी क्राऊड आहे आणि माझ्यामध्ये हा वाढत जाईल, डेफिनेटली वाढत जाईल आम्हाला. आणि बाकीच्यांपेक्षा जर मला बरं वाटलं की नो डाऊट की थोडं मागे पुढे आहे, पण म्हणजे बेटर आहे, नॉट बॅड. म्हणजे बाकीचे सगळे विकसित केलेले आहेत, मग त्यापेक्षा माझ्यामध्ये मला म्हणजे बऱ्यापैकी असं वाटलं की भरपूर चांगलं आहे. थँक्यू. सो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता तुमचे प्लांटेशन आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही प्लीज आम्हाला थोडं प्लांट्सबद्दल थोडंसं 1-2 मिनिटं सांगा, आणि Yes, sir. काय म्हणजे कसं तुम्ही हे मेंटेन करता ते थोडाफार एक बेसिक आयडिया दिलीत तर बरं होईल. आता जनरली ही जी टाकी आहे ना, ही टाकी 3 फूट टाकी आहे, 3 बाय 1.5 बाय 1.5ची. जनरली बघा असं माहिती आहे का, तुम्ही प्लांटेड टँक जी आहे, आता बघा हाताची माझी 5 बोट आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतोय, तुमचं आहे की इंजर्ड झालं तर हात तुम्ही काम नाही करू शकत. जर तुमचं प्लांटेड टँक आहे किंवा कोणतीही टँक आहे, एनी टँकमध्ये तुम्हाला मेन काय आहे की तुमचे एकतर लाईट, तुमचं नंतर फिल्टरमध्ये मी मीडिया म्हणा, मी म्हणा तुम्ही चायनीज फिल्टर घ्या, नो डाऊट. तुम्ही मीडिया चांगला वापरा आणि फ्लो रेट, की त्यानंतर तुमचे चांगले फर्टिलायझर्स, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमचं मेंटेनन्स, हे तुमचं महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही व्यवस्थित कराल तर इथं व्यवस्थित होईल. आणि माझ्यामध्ये प्लांटेड टँकला तुमचे जे पॅरामीटर्स आहेत ते ॲक्च्युली 24 आहेत. म्हणजे तुम्हाला प्लांटेड टँकला पाणी जे आहे ते थंडच पाहिजे, म्हणजे 24 मस्ट आहे, त्याशिवाय तुम्ही प्लांटेड टँक करू शकत नाही. म्हणजे त्यामुळे आम्ही प्रत्येक कस्टमरला सांगतो की तुम्ही जर प्लांटेड करताय तुम्हाला चांगला तो हे चिलर पाहिजेच, चिलर नाही तर AC तुमचं ऑन पाहिजे. आता माझ्या टाक्या ज्या आहेत त्या टोटली प्लांटेड ज्या आहेत त्या AC मध्ये असतात 24 तास. तर काही लोक म्हणतात तर आम्ही केलं आहे, पण केलं आहे दॅट इज फॉर टाईम बिंग.
बरोबर आहे. आता माझ्या टाक्या 3 वर्ष टाक्या आहेत, कोण म्हणेल का? तर का? बिकॉज ऑफ मी सगळं ते करतोय म्हणून आहे ना. तुम्ही टेम्पररी काही होतं आता, बरोबर आहे. तर तुम्ही टेम्पररी करता 2-3 महिने 4 महिने कोणतेही सर्व होतं ना, पण नेचर कसं माहिती स्ट्रगल करतं, त्यानंतर काय करतं, सरेंडर करतं. बरोबर आहे. तर यू हॅव टू गिव्ह प्रॉपर सबस्ट्रेट, सँड, वॉट एव्हर, त्यानंतर फिल्टरेशन आहे, मीडियाज आहेत, फर्टिलायझर्स आहे, प्रॉपर लाईटिंग आहे, हा भरपूर गरजेचं आहे. ओके. सो म्हणजे तुम्ही लोकांना ह्याच्याबद्दल गाईड पण करता का की हाऊ टू मेंटेन, किंवा तुम्ही मेंटेनन्स पण आम्ही मेंटेनन्स करतो आणि मी प्रत्येक कस्टमरला जो बाहेर येतो ना, तर मी स्ट्रेट वे सांगतो, सर यू हॅव टू मेंटेन 24. ओके, अदरवाईज डिपेंड ऑन यू ना. म्हणजे तुम्ही तुमच्याशिवाय काय करता, नंतर तुम्ही तुझ्याशिवाय करा. बरोबर. पण मला माहिती आहे की मला 24 पाहिजे. जर तुम्ही नाही देऊ शकत तर रिस्पॉन्स तुमची आहे पुढची, मग मी त्याची रिस्पॉन्स मी नाही घेऊ शकत. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही चिलर बसवा किंवा AC बसवा आणि जी लाईट पण प्रॉपर तुम्ही द्याल तर बेटर आहे. बाकी चायनीज लाईट बरं ही पण चायनीज आहे, ब्रँड ही चिरिओज लाईट आहे, याचं पुढं वर्ल्डमध्ये नाव आहे, म्हणजे जापानला पण चालते लाईट. बरोबर आहे. तर ह्या लाईट सगळ्या मी कसं डिस्प्लेमध्ये सगळ्या ब्रँडेड लाईट्स आहेत. आणि ह्याचं कसं माहिती आहे का, हे क्लेम करतात की तुमचं हे जे आहे ते 10,000 आवर्स चालतं म्हणून. बाकी तुमच्या बेसिक लाईट्स ज्या आहेत त्या तुमच्या 1 वर्षामध्ये तुमचे एक्सपायर होतात. म्हणजे तुम्ही बघाल की 6 महिन्यात लाईट तुमच्या डीम होतात आणि नंतर तुमचे प्लांट वाढतच नाही. बरोबर. त्याचे रिझन्स हे आहेत, त्याचेच पैसे आहेत, ते लुमेन्स कॅल्विनचे पैसे आहेत आणि त्यांचे जे त्यांनी जे ड्युरेशन दिलं आहे त्याचे पैसे आहेत. तर ब्रँड इज अ ब्रँड काम करतं. करेक्ट. थँक्यू सर, Welcome, तुम्ही sir. चांगली माहिती दिल्याबद्दल. Thank you, welcome, sir. आपण असेच भेटत राहू नक्कीच. आणि काही आमची तुम्हाला गरज लागली, तुमची आम्हाला गरज लागली, आणि डेफिनेटली खास आपण. करून मी हे करतो की त्यांनी म्हणजे हॉबी प्रमोट करतायत आणि त्यांचं जे योगदान दिलेलं आहे ते भरपूर मोठं आहे. सो थँक्यू Thank you. निरंजन, थँक्यू मला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल.